वायग्रा मेडिसिन आजकाल खूप ट्रेंडिंग आहे आणि स्पेशली जी लहान मुलं आहेत, जेनझीचा जो जनरेशन आहे ते जास्त कन्झ्युम करत आहेत, पण त्याचे साईड इफेक्ट सुद्धा भरपूर आहेत. तर त्यासाठी तुमच्याकडे काही घरगुती उपचार आहेत का? वायग्रा या औषधाला इतकी जास्त पब्लिसिटी मिळालेली आहे आणि आपल्या भारत देशासारख्या देशामध्ये जिथं इलिटरीचं प्रमाण खूप जास्त आहे, तर तिथं डायरेक्ट लोक मेडिकलवर जाऊन औषधी कंझ्युम करत आहेत. आणि त्याचा खूप मोठा साईड इफेक्ट असा आहे की त्या गोळीची सवय लागते आणि विदिन अ स्पॅन ऑफ दोन एक वर्षामध्ये ते त्याचं इफेक्ट बिलकुल झिरो होऊन जातो. हो. मग त्याच्यानंतर जर रिझल्ट येत नसतील तर मग त्याचं म्हणजे परमनंट त्याला नपुसंकता येते आणि त्याला पेनाईल इम्प्लांट पण करण्याची गरज भासू शकते किंवा आमच्यासारख्या क्लिनिकमध्ये येऊन त्यांना काही शॉकवेव्ह थेरपी, पिशॉर थेरपी असे अत्याधुनिक उपचार घ्यावे लागतात, ज्या की खर्चिक असतात. पण मी तुम्हाला सांगेल, या यंग पिढीला सांगतो की जनरली या औषधी या वयाच्या म्हणजे 45-50 वर्षासाठी बनलेल्या आहेत. या बिफोर 50 वर्षासाठी बनलेल्याच नाही आहेत. वायग्रा जे आहे, हे वायग्रा म्हणजे एक गोळी कशी शोधून काढली की वायग्रा दुसऱ्या कारणासाठी शोधली, पण त्याचा साईड इफेक्ट असा दिसून आला की लोकांना इरेक्शन आलं. हो. इरेक्शन आलं, जास्त आलं, तर त्याच्यामध्ये अजून 2-4 म्हणजे साईन आले की डोकं खूप दुखायला लागलं. का बरं? तर मेंदूकडे रक्तपुरवठा वाढला, हो. डोळे लाल व्हायला लागले म्हणजे डोळ्याकडे रक्तपुरवठा वाढला, ॲसिडिटी वाढली म्हणजे तुमच्या स्टमककडे रक्तपुरवठा खूप जास्त वाढला, हातापायामध्ये क्रॅम्प्स येत आहेत म्हणजे तुमच्या हातापायामध्ये पण रक्तपुरवठा खूप जास्त प्रमाणात वाढला आणि इंद्रियाला ताठत आली. असे एका मॉलिक्यूलमुळं साईड इफेक्ट दिसून आले. पण त्या बाकीच्या साईड इफेक्टला सोडून फक्त इरेक्शन आलेल्या एका साईड इफेक्टला पण ही गोळी चांगली म्हणजे काम करू शकते, म्हणून या लोकांनी त्याला इंट्रोड्यूस केलं. तर हे वायग्रासारखी औषधी घेण्यापेक्षा मी तुम्हाला एक सिंपल आणि घरगुती उपचार सांगतो की आपल्या जे किचनमध्ये पॉसिबल आहे की आपलं कलिंगडचं ज्यूस घ्यायचं, दॅट इज द नॅचरल वायग्रा. त्याच्यामध्ये भरपूर मात्रामध्ये एल आर्जिनिन आहे. ओके. वायग्रा पण काय करतं की आपण जेव्हा वायग्रा कंझ्युम करतो, आपल्या शरीरामध्ये एल आर्जिनिन जातं आणि त्याच्यामुळं आपल्या बॉडीमध्ये नायट्रिक ऑक्साईड रिलीज होतं आणि ते रक्तवाहिन्या स्प्रेमध्ये डायलेट करतं. त्याच्यामुळं सगळीकडच्या आपल्या बॉडीमध्ये सगळ्याच पार्टचा, सगळ्याच अवयवाकडचा रक्तपुरवठा वाढण्यासाठी वायग्रा मदत करते. त्याचप्रमाणे हे कलिंगडचं ज्यूस, त्याच्यामध्ये अर्धा निंबू आणि 2 आपल्या लवंग, हे जर तुम्ही जर डेली बेसिसवर डेली हे ज्यूस जर कंझ्युम केलं तर मला वाटतं की कोणालाच वायग्रासारख्या औषधी घेण्याची गरजच नाही. आणि जरी वायग्रासारख्या औषधी कोणाला घ्यायच्या असतील ते त्यांनी आपल्या फॅमिली डॉक्टर किंवा आपल्या शहरातील जे काही तज्ज्ञ डॉक्टर असतील त्यांच्या सल्ल्यानुसार आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली त्या प्रॉपर डोजमध्ये घ्यायला काहीच हरकत नाही. आणि डॉक्टर पण आता असं कलिंग म्हणजे माझ्याप्रमाणे मला असं वाटतं कलिंगड हा थंड फ्रूट मानला जातो आणि पण मग तो असं काही सेक्शुअल ड्राईव्ह वाढवण्यासाठी किंवा लाईक स्वतःचे आपण काय म्हणू शकतो त्याचं ऑल्टरनेटिव्ह सेक्शुअल ड्राईव्ह वाढवण्यासाठी कसं मदत करू शकतो? कारण की हा जो वॉटरमेलन फ्रूट आहे हा तर थंड पदार्थ आहे. नाही, म्हणून जास्त करून वॉटरमेलन भेटतं आपल्याला तर उन्हाळ्यामध्येच भेटतं. हो. जर इतर दिवसामध्ये तुम्हाला दुसरे काही म्हणजे लाल पदार्थ, जे काही लाल फ्रुट्स किंवा लाल रंगाचे व्हेजिटेबल्स असतील त्याच्यामध्ये पण भरपूर मात्रामध्ये एल आर्जिनिन असतं. तर इतर ऋतूमध्ये ते आपण घेऊ शकतो आणि एल आर्जिनिन आपल्याला चांगल्या प्रमाणात भेटू शकतं. तर मंडळी, सरांचं फोकस हे आहे की एल आर्जिनिन हे ज्या पण प्रॉडक्टमध्ये अवेलेबल आहे नॅचरली, म्हणजे वॉटरमेलन तर हे सर्वात बेस्ट फ्रूट आहे आणि कारण की गोड असल्यामुळे सगळ्यांनाच कंझ्युम करायला आवडतं आणि त्या व्यतिरिक्त जे पण काही लाल कलरच्या भाज्या झाल्या त्याही तुम्ही खाऊ शकता. त्याच्यामध्ये चांगल्या प्रमाणामध्ये एल आर्जिनिन हे कॉम्पोनेंट ऑलरेडी म्हणजे प्रेझेंट आहे, तर तुम्ही ते कंझ्युम करू शकता आणि तुमची नॅचरली तुमचा स्टॅमिना किंवा तुमची जी शक्ती आहे ती बूस्ट करू शकता. आणि सरांनी चांगल्या प्रकारे वायग्राचे साईड इफेक्ट्स काय ते सुद्धा समजवलेले आहेत. तर जर तुम्हाला असं वाटतं की जर तुम्ही या आधी हे कंझ्युम केलं असेल किंवा करायचं प्लॅनिंग असेल तर नक्कीच तुमच्या डॉक्टरला, तुमच्या फॅमिली डॉक्टरला व्हिजिट करा. म्हणजे किती mg हे कंझ्युम करायचं आहे हे महत्वाचं आहे, कारण की इट इज प्रिकॉशन इज ऑलवेज बेटर दॅन क्युअर. तर मंडळी, जर तुम्हाला आमचं हे क्लॅरिफिकेशन आणि जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच तुमच्या मित्रमंडळी सोबत शेअर करा, तुमच्या परिवारासोबत शेअर करा आणि जर तुमच्या अजूनही
काही प्रश्न असतील वायग्रा सोबत संबंधित किंवा मग अजून काही ह्या टॉपिक बद्दल, तर तुम्ही प्लीज आमच्या कमेंट सेक्शन मध्ये जाऊन तुमचे प्रश्न लिहा आणि आम्हाला तुमचे प्रश्नांची उत्तरं द्यायला खूप आवडतं. परत एकदा नमस्कार आणि सर तुमचे खूप खूप आभार. तुम्ही असे छान प्रकारे आमच्या सगळ्या प्रेक्षकांची हेल्प करत आहात, तर मग खूप बरं वाटतं तुमच्यासोबत ह्या संदर्भात गोष्ट करून. नाही, कसं आहे, लोकांच्या लैंगिक समस्या दूर करण्यासाठी मला पण खूप आनंद मिळतो. हो नक्कीच. आणि खूप लोकांना म्हणजे आपल्या महाराष्ट्रात, अख्ख्या भारतात तसं तर, पण महाराष्ट्रात लोकांना सुद्धा म्हणजे काही गोष्टींची नॉलेज 100% नाहीये. बरोबर. कुठे ना कुठे आपण असं म्हणतो ना की हाफ नॉलेज इज ऑलवेज डेंजरस राईट राईट. देन नो नॉलेज. तर मग आपण आपल्यासोबत डॉक्टर उमेश हेच म्हणजे त्यांचं विजन आणि मिशन हेच आहे की तुमचे जे पण डाऊट्स आहेत ते 100% त्यांच्या मदतीने आपण ते डाऊट्स क्लिअर करणार आहोत.